गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. तिन्ही पण ह्याच्यासाठी की जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हा माझी दुवा तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, आपण मागचा लेक्चर बघितला बरोबर. चला, तर आज आपण रिअल लेक्चरला सुरुवात करूया. म्हणजे आपल्या जे काही इंग्लिश सब्जेक्ट आहे बरोबर, मागचा व्हिडिओ थोडा बघून घ्या. थोडी माझी प्रस्तावना त्याच्यामध्ये आहे, थोडं बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. चला, आज रिअल लेक्चरला सुरुवात करूया की नेमकं इंग्लिश काय आहे आणि इंग्लिश शिकण्यासाठी नेमकं कशाची गरज आहे, नेमकं काय काय लागतं. विद्यार्थी मित्रांनो, मी खरंच मनामधून सांगतो तुम्हाला, खरंच फक्त तुम्ही इंग्लिश बद्दल जे काही तुम्ही आता शिकणार आहात ते खरंच तुम्ही मनाभावातून शिका, एकदम चांगल्या पद्धतीने शिका. तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही कितीही ढ राहा आणि कितीही हुशार राहा. हे पुण्यामध्ये सुद्धा हे कधी कधी हे मुलं ऐकतील बरोबर, किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही गोट्यामध्ये ऐकतील, तर त्यांना हे नक्कीच कळेल की नाही, ह्या लेक्चरमध्ये काहीतरी अलग आहे. ह्या लेक्चरमध्ये म्हणजे मी किरण कुमार, राठोड एमपीएससी अकॅडमी, श्रीनगर, नांदेड, हे माझी ओळख. तर तुम्ही जर हे लेक्चर ऐकलं किंवा म्हणजे सगळे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला कळून जाईल हे कधीच कोणत्या पुस्तकामध्ये नाही मिळत. त्यासाठी पुस्तकी हे बघूच नका, टेक्निक सारे भरपूर सारे आहेत, पुस्तके भरपूर सारे आहेत, फक्त तुम्ही शिका चांगल्या पद्धतीनं. चला, थोडंफार काय करूया आपण. इंग्लिश बद्दल नेमकं आपल्याला काय शिकायचंय आणि किती शिकायचंय आणि कसं शिकायचंय ते थोडंफार बघून घेऊया. नेमकं सिलेबस काय असतो आणि सिलेबस किती असतो, काय काय वाचावं लागतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये एक काल गेला डेमो सांगितलं होतं मी तुम्हाला, माझी ओळख सांगते वेळेस. ग्रामर जे आहे हे ग्रामर तुम्ही जर PSI, STI, ASO करत असाल तर असं म्हणू शकतो की 60%, 50% ते 60% ग्रामरवर भर दिला जातो. दुसरं असते फोकॅब. फोकॅबमध्ये भरपूर सारे आहेत, जसं की काल परवा सांगितलं मी गेल्या लेक्चरमध्ये. स्पेलिंग आहे, वनवर्ड आहे, इडियम्स अँड फ्रेजेस आहेत बरोबर. तर हे सगळं मिळून 100% होऊ शकतो आणि होतं. तर आपण स्टार्टिंगला ग्रामर बघून घेऊ की नेमकं ग्रामर शिकण्यासाठी काय काय लागतं आणि कुठून सुरुवात करावं लागतं. जे काही महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये कोणतेही शिक्षक असो, कोणी वाईट नसते, हे लक्षात घ्या. फक्त काय असते, ज्याची ज्याची शिकवण्याची टेक्निक अलग अलग असते. होऊ शकते की तुम्हाला माझी टेक्निक आवडेल, दुसऱ्याची नाही. होऊ शकते दुसऱ्या मुलाला त्यांची टेक्निक आवडते, माझी टेक्निक नाही. म्हणजे तसं काही नसते, कोणताही शिक्षक वाईट नसतो. पण जर इंग्लिश कोणीही शिको, लक्षात घ्या, जर इंग्लिश शिकायचं असेल तर राजाभाऊ आपल्या इंग्लिशची सुरुवात 101% हे टेन्सनच झाली पाहिजे. लक्षात घ्या, जर टेन्स तुम्हाला आला नाही तर राजा तुम्हाला पॅसिव्ह वॉइस येऊ शकत नाही, तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट येऊ शकत नाही. येऊ शकत नाही म्हणजे येऊ शकत नाही, शक्यच नाही. तुम्हाला क्वेश्चन टॅग नाही येऊ शकत. तुम्हाला दुसरे कोणते जरी बघितले चॅप्टर्स, सब्जेक्ट वर अग्रीमेंट, हे ते कोणतेही चॅप्टर्स बघा तुम्ही, जर हे आलं नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम 100% येईल. 100% येतो, 1% इकडे तिकडे नाहीये. कोणी कोणी होऊ शकतं नाउन पासून सुरुवात करत, मग नाउन झालं की प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, जे काय आहे ते. राजा नाही सुरुवात होत रे, नाही होऊ शकत. कारण लेकराला आहे की नाही, आपल्याला माहितच नसतं. एखादं वाक्य जर लिहिलं, जसं की आय
आय हॅव बीन वर्किंग इन दिस ऑफिस सिन्स लास्ट इयर. हा राजा, आता तुम्हाला हे आय हॅव बीन वर्किंग हे टेन्सच माहिती नाही आणि मी तुम्हाला सांगालो की बाबा हा हे काय आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे, हे काय आहे, हे नाउन आहे आणि हे नाउन तुम्हाला शिकवालो राजा, तुम्हाला लगेच ते सांगते वेळेस तुम्हाला लगेच क्वेश्चन पडेल यार हे आय हॅव बीन वर्किंग, इथं आय एम वर्किंग का लिहिलं नाही, इथं आय वर्क किंवा लिहिलं नाही का लिहिलं नाही, हे तुम्हाला ऑटोमॅटिक हे मनामध्ये क्वेश्चन निर्माण होत राहतील. पण हे जर तुम्ही पहिल्यांदा शिकलं तर हे तुम्हाला लगेच कळेल, अरे हा मला हे येतंय, आता फक्त हे थोडं शिकण्याची गरज आहे. म्हणजे कोणतंही वाक्य लिहा, तुम्हाला हे जमलं की नेमकं कोणत्या टेन्स मध्ये लिहिलंय, नेमकं कुठं लिहिलंय, काय लिहिलंय, हे सगळं जमल्याच्या नंतर त्याला बाकीचे चिटकू चिटकू येते. मग हे 100% हे येऊन जाईल, मग हे बी येऊन जाईल, हे काय आहे ते म्हणजे सगळं तुम्हाला थोडं 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 यायला लागते. बरोबर, त्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला की आपल्याला जे काही शिकायचंय ते सुरुवात जे असेल आपल्या लेक्चरची ते 101% ते टेन्सच असते. चला आता बघू नेमकं टेन्स. नेमकं आतापर्यंत भरपूर सारं शिकलं तुम्ही, भरपूर काही हे झालं, पण हे आज तेच शिकण्याची वेळ आली जे आपल्याला नको वाटते, जे आपल्याला असं वाटते की मला सगळं माहिती आहे, तेच शिकण्याची वेळ आली. चला टेन्स. आता आपल्याला माहिती आहे की टेन्स 3 टाइपचे आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. हो माहिती आहे सर. तर आता प्रेझेंट म्हणजे काय, पास्ट म्हणजे काय, फ्युचर म्हणजे काय, इथं लक्ष द्या बरं. हे कळते बघा, हे जे बोर्ड आहे हे बोर्ड खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट म्हणजे काय असतं, प्रेझेंट म्हणजे सध्या स्थितीत. बरोबर, सध्या स्थितीत म्हणजे कसं, कुणाच्याही डोळ्यासमोर, कुणाच्याही डोळ्यासमोर. आता माझ्या डोळ्यासमोर एवढे विद्यार्थी बसले, बरोबर, हा मग हे मजा कशी प्रेझेंट आहे. पण ह्याच टायमाला तुम्ही तिथं कुठेतरी असचाल, बरोबर, जे की हा माझा लेक्चर बघत असचाल, बरोबर, हा मग तुमच्या डोळ्यासमोर जे काय दिसाले ते तुमच्यासाठी प्रेझेंट आहे. म्हणजे प्रेझेंट हे आता आहे बघा, आता राईट. हे बघा तुम्ही थोडं व्हिडिओ न समजता हे तुम्हाला रिअल लेक्चर लक्षात घ्या, जसं इतर रिअल लेक्चर आहे ते. हे काय आहे प्रेझेंट. बरं, पास्ट म्हणजे हो, पास्ट म्हणजे पाठीमागे गेलेलं, राईट. आणि फ्युचर म्हणजे काय, समोर. लक्षात घ्या, प्रेझेंट, पास्ट पाठीमागं, फ्युचर समोर म्हणजे येणार. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. म्हणजे हे 3 जर असे बघितले तर प्रेझेंट इथे आले, पास्ट इथे आले, फ्युचर इथे आले. बरोबर, म्हणजे प्रेझेंट बीच मनात आहे, पास्ट पाठीमागं आहे आणि फ्युचर नेक्स्ट समोर आहे. हे जर मी असं उचललो, असं तिन्ही आणि असं जर ठेवलो तर प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट त्याच्या पाठीमागं पास्ट, त्याच्यानंतर फ्युचर. म्हणजे आपल्याला कळल प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. बरोबर, तर हे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आता कोणी म्हणू नये की राजा कोणी कसं लिहिते बघा बरं, तुम्ही कोणतेही काढून बघा पुस्तकं, काय असते प्रेझेंट, पास्ट, फ्युचर असं लिहितो. तसं नाही राजा, मी रिअल लाईफ प्रमाणे तुम्हाला सांगतोय की हे प्रेझेंट बीचमध्ये असते, पास्ट पाठीमागं असते, राईट, आणि फ्युचर समोर येणार असते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 100% प्रेझेंट कुठं असते, बीचमध्ये, पास्ट कुठं असते, पाठीमागं, फ्युचर कुठं असते, समोर. गरमी झाली रे, लाईट चला बघा. म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आता प्रेझेंट मध्ये नेहमी आपल्याला माहिती आहे 4 गोष्टी आहेत. एक तर सिंपल प्रेझेंट, ह्यालाच आपण काय म्हणू, इनडेफिनाइट, इनडेफिनाइट. दुसरा असते कंटिन्युअस, ह्यालाच काय म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह. तिसरा असते
परफेक्ट कंटिन्युअस आणि चौथा असते परफेक्ट. लगेच म्हणायचं सर हे कसं शक्य आहे? परफेक्ट कंटिन्युअस तर शेवटला बघितलेलं आहे आपण कोणत्याही पुस्तकामध्ये. राजा रिअल लाईफ मध्ये तसं नसते. रिअल लाईफ मध्ये कधी असं असते का जेवण माझं खतम झालं, हा परफेक्ट झाली एखादी क्रिया आणि लगेच मग नंतर अशी कंटिन्यू चालू झाली की जेणेकरून ते टाइम घेऊन चालू झाली? कसं शक्य आहे? आणि हे ह्याच्यामध्ये हमेशा टाइम येत असतो. सर टाइम काय येत असतो? राजा जेव्हा जेव्हा मला परफेक्ट कंटिन्युअस घ्यायचे, जेव्हा कंटिन्युअस घ्यायचे, कोणतं कंटिन्युअस? परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. राईट? जेव्हा मला परफेक्ट कंटिन्युअस घ्यायचं आहे, मग ते कोणतेही असो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असो किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असतो, टाइम हे अनिवार्य आहे. काय आहे? अनिवार्य आहे. टाइम द्यावंच लागतं, हे लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं, कंटिन्युअस कोणताही कंटिन्युअस देतात आणि त्याच्यासोबत टाइम लावतात. राजा मला सांगा फक्त कंटिन्युअस सोबत टाइम कधी यूज होईल का? नाही, कधीच नाही यूज होऊ शकत. हे लक्षात घ्या. म्हणून हे जर टाइम वापरायचा असेल तर मला कंटिन्युअस परफेक्ट मध्येच वापरावं लागेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस मध्येच वापरावं लागेल, मग ते प्रेझेंट असो, पास्ट असो, फ्युचर असो. बरोबर? राईट. हे कधी लक्षात घ्या. म्हणून लिहिण्याचं असंच पाहिजे की राजा एखादी गोष्ट सिंपल आहे, नंतर कंटिन्युअसचीच गोष्ट टाइम घेऊन झाली म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस, आणि नंतर शेवटीला खतम झाली म्हणजे ह्याचा अर्थ परफेक्ट झाली. असं नाही होऊ शकत यार की सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि नंतर परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस जर शेवटी म्हणल्यावर ती संपाव कधी? हा, हे जे काय आहे हे रिअल लाईफ प्रमाणे आणि एकदम पुस्तकी न राहता हे रिअल लाईफ प्रमाणे शिकवतो तुम्हाला मी. म्हणूनच म्हणतो ह्याच्यामध्ये फरक. आणि कोणतंही पुस्तक बघा यार तुम्ही, पहिल्यांदा परफेक्ट आणि नंतर परफेक्ट कंटिन्युअस, काय चाललंय? ठीक आहे, असो तुम्ही जे काय असो, पण हे लक्षात घ्या ह्याच्यामुळे भरपूर काही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, हे तुम्हाला सिरियल कळाल्यामुळे. म्हणून हे चार लक्षात ठेवा. मग ते पास्टचे असो, प्रेझेंटचे असो, फ्युचरचे असो. पण वाचते वेळेस आपण कुठं आहोत? प्रेझेंटमध्ये. मग प्रेझेंटलाच महत्व द्यायचं, कारण क्वेश्चन सुद्धा एमपीएससी मध्ये असे कित्येक पद्धतीने विचारले. प्रेझेंटचं वाक्य दिले, पास्टचं दिले, फ्युचरचंही दिले. मानाव कोणतं? अरे यार प्रेझेंटचं मानावं लागेल. कसं काय प्रेझेंटचं मानावं लागेल? अरे आहेस कुठं? प्रेझेंटमध्ये. मग प्रेझेंटला महत्व द्यावं लागेल जास्त. कळते काय व्हायला ते? बर, एखादं वाक्य दिलं, काय दिलं? टाइम घेऊन दिलं, तिन्ही वाक्य दिलं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता एकच चूज करायचं आणि टाइम तर सगळ्याला आहे. आता कसं करणार? प्रेझेंटचं चूज करावं लागेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे लईच म्हणजे एकदम इम्पॉर्टंट आहे यार हे. तुम्ही ना सर म्हणाल सर पास्टचं का बरोबर नाही, फ्युचरचं का बरोबर नाही? राजा ते बी बरोबर आहे, पण एकच चूज कर म्हणल्यावर मला 100% मी कुठं आहो? प्रेझेंट मध्ये. मग मला प्रेझेंट मध्ये चूज करावं लागणार. हे एक एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, मी सांगायला. चल आता प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आता वही मध्ये लिहून घेणार. काय करणार तुम्ही? वही काढा. चला, वही काढल्याच्या नंतर तुमची आडवी वही करा. जसा की माझा फळा कसा आहे? आडवा. आता जसं एखादी वही आहे, सांगतो तुम्हाला. हे वही आहे, हे असं केल्याच्या नंतर हे असं आहे पेज, ह्याला असं आडवं करा. बरोबर? आणि असं आडवं करून हे इथं लिहा प्रेझेंट, इथं लिहा पास्ट, इथं लिहा फ्युचर. एकामध्ये दोन लिहू नका. मला माहिती आहे तुम्ही ऐकत नाही, तरी सांगतो. कारण काय काय विद्यार्थी असतात की त्यांना खूप हे इम्पॉर्टंट असतं, खूप गरजेचं असतं, त्याच्यासाठी सांगतोय मी. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आता हे प्रेझेंट लिहिलं, हा हे पास्ट लिहिलं, हा फ्युचर लिहिलं. मग प्रेझेंटचे 4 वाक्य आहेत, 1 2 3 4. इथं सुद्धा 1 2 3 4, 1 2 3 4. पण महत्वाचं हे की हे प्रेझेंटचे 4 झाले, हे पास्टचे 4 झाले आणि फ्युचरचे 4 झाले. बरोबर? आता ह्याला मी तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये काय करायचंय. खूपच छान आहे यार इंग्लिश. असं नाही की बाबा कुणाला येत नाही, असं नाही. प्रत्येकाला येते, फक्त चांगल्या पद्धतीने शिकायला पाहिजे, व्यवस्थित शिकायला पाहिजे. आता मी जेव्हा जेव्हा असं मध्ये लिहिलं
तेव्हा काय असेल राजे हो? करेक्ट, प्रेझेंट. जेव्हा जेव्हा इथं लिवल ते काय असेल? पास्ट. जेव्हा जेव्हा इथं लिवल तेव्हा काय असते? फ्युचर. मग हे प्रेझेंटचे 4 वाक्य, पास्टचे 4 वाक्य आणि फ्युचरचे 4 वाक्य. आता मी ह्या ठिकाणी लिहितो प्रेझेंट, बरोबर. ह्या ठिकाणी काय लिहितो? पास्ट. ह्या ठिकाणी काय लिहितो? फ्युचर, बरोबर. आता मी कुठं आहो? प्रेझेंट. राजा प्रेझेंटला हवा म्हणजे 100% मी प्रेझेंटलाच महत्व देणार. कुणाला देणार? प्रेझेंटला. आता प्रेझेंट मध्ये हे 1, बरोबर, 2, 3, 4, नंतर पास्ट जाणार. म्हणतो की मी प्रेझेंट, पास्ट, फ्युचर तसंच करणार. मग प्रेझेंटच्या नंतर पास्ट जाणार, नंतर फ्युचर जाणार. बरं, प्रेझेंट मध्ये 4 गोष्टी आहेत. एक तर सिंपल आहे, आता सांगितलं, नंतर कंटिन्युअस, नंतर परफेक्ट कंटिन्युअस, नंतर परफेक्ट. खतम झाली गोष्ट, संपलं. खतम होती म्हणजे 100% ते परफेक्ट गोष्ट होती. चला आता ह्या ठिकाणी काय हो? सिंपल. हे सगळे काय आहेत? सिंपल, राईट. मग ते हे पास्ट सिंपल असो, प्रेझेंट असो, हे काय असो, फ्युचर असो, हे काय आहे? कंटिन्युअस. हे काय आहे? परफेक्ट कंटिन्युअस. आणि हे काय आहे? परफेक्ट. आता लक्षात घ्या, हे इथं जर लिहिलो काय आहे? प्रेझेंट. पण कोणतं? सिंपल प्रेझेंट, बरोबर. हे लिहिलो इथं म्हणजे कुठे लिहिलो? प्रेझेंट मध्ये लिहिलो, बरोबर. पण कोणतं? कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस. हे परफेक्ट कंटिन्युअस, पण कोणतं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि हे परफेक्ट. परफेक्ट म्हणजे कोणतं? प्रेझेंट परफेक्ट. पण हे जर पास्टच्या लाईन मध्ये असं जर गेलो तर सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट. तेच वाक्य जर मी इथं लिहिलो, सिंपल आहे हो, सिंपलच्या ह्याच्यामध्ये आहे. जसं की असं जर करून लिहिलो मी, असं असं जर करून लिहिलो तुम्हाला कळेल. आता हे थोडं बघा, ह्याच्यामध्ये हे लिहिण्याचे टेक्निक काय आहे आणि हे कसं तयार झालेलं आहे. आता मी थोडं तुम्हाला तुमच्या पद्धतीने सांगायचं म्हणून थोडं सूत्राचा वापर करून सांगतो नेमकं काय आहे काय नाही ते. आणि मी कोणत्या दिशेने चालू हे तुम्हाला लेक्चर बघितल्याच्या नंतर कळलं. आणि राजे भाऊ, हे पहिलं लेक्चर बघून मला ठरवू नका की मी चांगला आहे, किंवा हे पहिलं लेक्चर बघून ठरवू नका की मी वाईट आहे, बरोबर. तुम्ही लेक्चर फक्त बघत राहा, ऑटोमॅटिक तुम्हाला फरक कळेल कुठं काय आहे काय नाही. प्रेझेंट राजा हे कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट मध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. कंटिन्युअस, पण कोणतं कंटिन्युअस? प्रेझेंट. सब्जेक्ट आहे, नंतर हेल्पिंग वर्ब आहे, नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म, त्यालाच काय लावलंय? आयएनजी. बर, पुढं सब्जेक्ट आहे, नंतर हेल्पिंग वर्ब आहे, नंतर बीन येते, नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी. पण लक्षात घ्या राजा, इथं काय येणार? टाइम. मी सांगितलेलं तुम्हाला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस ह्याच्यामध्ये 100% काय येणार? टाइम. टाइम अति महत्वाचा आहे. बरं, इथं काय येणार? सब्जेक्ट येणार, हेल्पिंग वर्ब येणार आणि वर्बचं थर्ड फॉर्म येणार. आता परफेक्ट जेव्हा गोष्ट येते तेव्हा 100% राजा वर्बचं थर्ड फॉर्म येणार. केव्हा? परफेक्ट असते तेव्हा. म्हणजे सूत्र सांगायला तुम्हाला काय काय सूत्र आहेत. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि वर्बचं थर्ड फॉर्म आहे. इथं सुद्धा सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि ह्या प्लस सब्जेक्टचं आपलं वर्बचं थर्ड फॉर्म. बरं, इथं काय हो? सब्जेक्ट वर्बचं सेकंड फॉर्म, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी. इथं पण तेच, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब प्लस बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी प्लस टाइम. टाइम महत्वाचा आहे. इथं काय येणार? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म.
इथं काय येणार, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब प्लस बी प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी. इथं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी प्लस टाइम. आता हे काय झालं माहिती आहे करायचं हो, हे मी तुम्ही आतापर्यंत जे काही शिकताय ते कसं शिकलंय माहिती आहे, ते लगेच हेडिंग काय सिंपल प्रेझेंट लगेच सूत्र लिहिलं, राईट. सूत्र लिहिल्याच्या नंतर लगेच मग त्याच्याबद्दलचे नियम बघितले, नियम बघून जे काय आहे सगळं शिकवलं झालं म्हणून गेलं. मग सिंपल प्रेझेंट झालं, मग नंतर टाका नंबर 2 हेडिंग काय प्रेझेंट कंटिन्युअस, नंतर काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, नाही परफेक्ट कंटिन्युअस, आणि त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टाकणार. शिकवते वेळेस थोडं कळायला पाहिजे, पण हरकत नाही. जस त्याची टेक्निक, जस त्याचं टेक्निक म्हणण्यापेक्षा आता पुस्तकातच तसं लिहिलं तर मग दुसरं काय करणार, पण पुस्तकाचा मी विचार न करता ते स्वतः कसं समजून सांगावं विद्यार्थ्यांना हे टेक्निक मी अवगत केलं, विचार केलो त्याच्यावर, आणि नंतर ते विद्यार्थ्यावर प्रॅक्टिकल केलो, तेव्हा ते कळालं की बाबा हे योग्य आहे म्हणायचं, आणि तेच तुमच्या समोर घेऊन येत आहे. कधीही असं एकाएकाला शिकायचं नाही राजा. एकाएकाला शिकल्या की हे शिकलं पहिलं की 4थ्यापर्यंत जाऊ तर पहिलं काय, जेव्हा 8वं शिकल मग समोरचे पहिले 4 शिकले ते गेले डोक्यातून, आणि जेव्हा मी 12वं शिकल जेव्हा पाठीमागचे सगळे गेले फक्त 12वं लक्षात येणार. तसं नाही, ह्या ठिकाणी काय होणार, ह्या टेक्निकनं सगळे एकदाच तुम्हाला शिकायला भेटतील, सर्व एकदाच. ते खूप महत्वाचं आहे. बघा आता सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आता इथं काय काय लागायलंय मला, वर्बचं फर्स्ट फॉर्म, वर्बचं सेकंड फॉर्म, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं वर्बचं थर्ड फॉर्म, बरोबर. मला हे 3 लागायचे, वर्बचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. ह्याच्या व्यतिरिक्त वर्बचं कोणतं फॉर्म दिसत नाहीये मला. सर हे वर्बचं दिसायला की इथं आयएनजी, राजा हे तयार केलेलं आहे, हे फॉर्म नाही येत. मेन फॉर्म 3च आहेत, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. मग तुम्ही 4थं फॉर्म म्हणशाल आणि यस लावलं तर नंतर 5वं फॉर्म म्हणशाल, तसं नाही राजा. ते तुम्हाला समजत नाही म्हणून तसे फॉर्म बनवले गेले. ते काय करा, ऑडिओ पेज करा आणि हे जशाच्या तसं लिहून घ्या. तुम्ही ऑडिओ पेज करून तशाच तसं लिहून घ्या. झालं, चल जमलं तर थोडं व्हिडिओला पॉज करा आणि पॉज करून लिहून घ्या, म्हणजे थोडा वेळ लागत असेल तर. चला, आय होप की हे झालेलं आहे असेल तुमचं. आता ह्याच्यावर तुम्हाला काय करते, आता हे लक्षात येईल बरं, हे वही तुमच्या ऑडिओ पेज करून असं जशास तसं तुम्ही लिहून घेतलेलं आहे, बरोबर, अशी मी अपेक्षा करतो. आता ह्याच्यात 3 जण आहेत, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, ते थोडं बघूत. आता एकच बार शिकाय, थोडं चांगल्या पद्धतीने शिका, बार शिकण्याची गरज लागू नये, व्यवस्थित शिका. आणि शिकते वेळेस बघा, आता प्रत्येकाला तर हात धरून शिकता येत नाही बघा, हे लक्षात घ्या. ज्याची इच्छा असेल, आता हे लॉकडाऊनचं तुम्हाला तर कळतच असेल की बाबा नेमकं काय हालत आहे ते. आणि मी खरंच तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जर शिकायचं असेलच राजे हो, तरच तुम्ही शिका बरं, नाहीतर टाइमपास करून हे करू नका. डोळे तर उजळले असतीलच ह्या लॉकडाऊन मध्ये की नेमकं काय परेशानी झाली असेल, बरोबर. म्हणून ह्याची हायगाई करू नका. भरपूर साऱ्या जागा निघणार आहेत, येईल ते जागा ही तुमची असायला पाहिजे, आणि 100% हे खरंच आहे बरं, नाहीतर एवढी अवस्था बेकार आहे. तुम्हाला तर लॉकडाऊनचं समजतच असेल नेमकं काय परेशानी आहे, नेमकं पैशाची किती टंचाई आहे, काय नाही काय, हे सगळं तुम्हाला कळत असेल. ते सांगण्याची गरज नाही, फक्त नोकरीवाल्याच खरं आहे, फक्त नोकरीवाल्याच. चला
हे प्रेझेंट आहे, हे पास्ट आहे, हे फ्युचर आहे. बरोबर. प्रेझेंट पास्ट फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर. हे वहीमध्ये बघा तुमच्या ते. हे जे काही लाईन आहे प्रेझेंट, हे पास्ट, हे फ्युचर. आता वर्बचं वर्ब बघितलो मी, त्याचे 3 फॉर्म आहेत. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात भेटून जाईल, कुठंही भेटून जाईल. सर माझ्याकडे पुस्तकच नाही, हरकत नाही बघ. मी म्हणलो गो, सेकंड फॉर्म काय वेंट, थर्ड फॉर्म काय गॉन. राजा पुस्तक जरी नसेल आणि काही जरी नसेल तर फक्त जेवढं शिकवलं तेवढं बघा, खरंच तुम्हाला गरज पडणार नाही. अजून हे काय, हे पहिलं लेक्चर आहे, एकदम फास्ट घेता येत नाही म्हणून. नेक्स्ट कम, केम आणि कम. टीच, taught, taught. Sing, sang आणि संग. सिंग, सांग, संग. रिंग, रांग आणि रंग. रिंग रिंग रिंग. चला नेक्स्ट काय रे. मी म्हणलो लव. प्रेम केलंय, हो केलंय. लगेच कोणकोणत्या मुलीला विचारलं केलंय का, हो. कुणावर म्हणलं काय म्हटलं, हा सगळेच करतात, ऑप्शनल थोडी आहे ते. लगेच काय करतात, हेट. म्हणजेच सेकंड फॉर्म हेटेड, हेटेड. नंतर डू, डिड, डन. वर्क, वर्कड, वर्कड. हेल्प, हेल्प, हेल्प. सी, एस डब्ल्यू सी, सॉ, सेम. हे माझ्या पाठीमागे लिहून घ्या. आता कसं करणार, असं असं पेज करणार. नेक्स्ट पेज. हा आता असं करणार. इथे का फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि हे सगळे लिहून घ्या, एका खाली एक, एका खाली एक. राईट. हे वर्ब टाका, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि त्याच्या खाली हे लिहून घ्या. पण ह्याच्यामध्ये एक एक दोन दोन ओळी सोडा बरं, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये दोन दोन ओळी सोडा, दोन दोन ओळी सोडा. नेक्स्ट have, had, had. Save, saved, saved. Call, called, called. Buy, bought. B-O-U GST, B-O-U GST. Bring, B-R-O-U-G-S-T, B-R-O-U-G-S-T. Bring, brought, brought. चला लिहून घेतला असेल, पॉज करून लिहून घ्या. पॉज करा आणि लिहून घ्या. चल झालं. चल आता बघा, हे फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म आहे. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. थोडं लक्षात घ्या.
तुम्हाला घरी काय म्हणतात हो? राजेश, बरोबर. हा, पूनम, बरोबर. हे रिअल नाव झालं. पण घरचे काय म्हणते? सोन्या, हा, बाई, कांता म्हणतात की. हा, तसं हे सेकंड फॉर्म जे काय आहेत त्याचे अजून एक नाव आहे, राईट. जसं की हे सेकंड फॉर्म आहे, हा बरोबर आहे. हे सेकंड फॉर्म आहे, हा. 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 मग त्याचं अजून एक नाव, ते काय नाव आहे बघा. इथं हे सेकंड फॉर्म आहे, 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 सेकंड फॉर्म आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ की हे फर्स्ट फॉर्म आहे, हे सेकंड फॉर्म आहे, हे थर्ड फॉर्म आहे, बरोबर. हे सेकंड फॉर्मचं अजून एक नाव आहे. ते काय नाव आहे हे माहिती पाहिजे बरं, हे लक्षात घ्या. ते आहे डीड प्लस त्याचं फर्स्ट फॉर्म कोण? V1. डीड प्लस फर्स्ट फॉर्म म्हणजेच सेकंड फॉर्म राजू. हे माहीतच पाहिजे. डीड प्लस फर्स्ट फॉर्म म्हणजेच सेकंड फॉर्म. म्हणजे असं मी म्हणू शकतो V2 इज इक्वल टू डीड प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. कसल्याच पुस्तकात नाही, अजिबात नाही. ह्याच्यामुळे कळणार गेले नेमकं काय झालं काय नाही ते. मग तुम्ही प्रत्येकाला असं लिहू शकता. कसं? बघा, हे वेट आहे की नाही? हा राजा. ह्याच्यामध्ये कोण आहे म्हणलो? हा डीड. ह्याचं फर्स्ट फॉर्म कोण आहे? गो. म्हणजे मी वेट म्हणण्यापेक्षा मी डीड गो म्हणू शकतो, काहीच वाद नाही. आणि हेच राजशिवला क्वेश्चन आला होता. म्हणजे थोडंच असं बेस पक्का पाहिजे, थोडा बेस पक्का पाहिजे, राईट. हे केम डीड म्हणजे एमपीएससी ला कुठेतरी आलं होतं, मी बघितलं होते. डीड ह्याचं फर्स्ट फॉर्म कोण आहे? कम, राईट. कोणी कोणी म्हणते सर हे डीड प्रत्येकच सेकंड फॉर्म मध्ये असते काय? हो राजा, असते. कोणताही सेकंड फॉर्म असो. मी इथं सेकंड फॉर्म डायरेक्ट लिहिलो की त्याच्यामध्ये काय आहे? डीड. मग इथं बघण्याची गरज नाही की इथं नेमकं सेकंड फॉर्म कोणता आहे. प्रत्येक सेकंड फॉर्म मध्ये ते येणार म्हणजे येणार. आता हे घ्या प्रत्येकाचं बघा. आता हे कोण आहे? सेकंड फॉर्म. मग ह्याला डीड निघणार आणि त्याचं फर्स्ट फॉर्म कोण आहे? ह्या. म्हणजे मी ह्याला डीड ह्या म्हणू शकतो. यस. ह्याला काय म्हणू शकतो? डीड सेव. डीड प्लस त्याचं फर्स्ट फॉर्म कोण? डीड सेव म्हणजे सेव. ह्या कॉर्डला डीड घेतो आणि ह्याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? कॉल. म्हणजे डीड कॉल मी म्हणू शकतो. कुणाला? कॉल्ड. म्हणजे कॉल्ड म्हणजेच डीड कॉल. डीड कॉल म्हणजेच कॉल्ड. लक्षात असू दे. हे काय? बॉट. डीड आहे, यस. ह्याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? बाय. मग डीड बाय म्हणू शकतो. कोण आहे? सॅम. डीड ह्याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? सिंग. मग डीड सिंग म्हणू शकतो. ह्याला काय म्हणू? डीड रिंग. काय म्हणू? डीड रिंग. बर, अजून इकडे घ्या की ब्रश. डीड ह्याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? ब्रिंग. मग डीड ब्रिंग म्हणू शकतो. डीड ब्रिंग म्हणजेच काय? ब्रॉट. आणि ब्रॉट म्हणजेच काय? डीड ब्रिंग. हे लव्ड. ह्यालाच मी म्हणू शकतो डीड ह्याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? लव. मग हे डीड लव म्हणू शकतो. हे डीड ह्याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? हेट. ह्यालाच काय म्हणू शकतो? डीड हेट. आता इथं डीड आहे, मला देणं घेणं नाही. हे सेकंड फॉर्म आहे राजा आणि हे त्याच्यामधलं आहे. जसं की प्रत्येकामध्ये असते, प्रत्येकामध्ये असते. आता इथं मला भास होते. आता हे डीड लिहिलो, याचा फर्स्ट फॉर्म कोण आहे? डू. डीड डू म्हणजेच डीड आणि डीड म्हणजेच डीड डू. सर हे डीड म्हणजेच हे डीड आहे का? नाही राजा. मग तसं म्हणल्यावर हे डीड म्हणजेच हे लव्ड आहे का? नाही. हे डीड म्हणजेच हे ब्रॉट आहे का? नाही. मग हे डीड म्हणजे हे डीड कसं असेल रे? तसं नाही. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, अति इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. मग हे आता इथून थोडं 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 कळतंय. हे इम्पॉर्टंट आहे ना. मग हे डायरेक्ट माथ्यावर लिहून ठेवायचं. डीड डू डीड डन. डू डीड डन. आणि डीड म्हणजेच काय? डिड डू. आणि डिड डू म्हणजेच काय? डीड. हे लक्षात पाहिजे. पण कोणतं म्हणालो? हे ओरिजिनल सेकंड फॉर्म आहे आणि त्याचं डुप्लिकेट काय आहे? डिड डू. जसं की हे हेटेड, हे काय? ओरिजिनल सेकंड फॉर्म आहे आणि डिड हेट हे त्याचं डुप्लिकेट आहे, राईट. हे वर्क. ह्यालाच मी म्हणतो डीड. त्याचं फर्स्ट फॉर्म कोण आहे? वर्क. डिड वर्क. आणि डिड वर्क म्हणजेच काय? वर्कड. आणि वर्कड म्हणजेच काय? डिड वर्क. पण हे डिड म्हणजे हे वर्क आहे का? नाही. तसंच हे डिड म्हणजे हे डिड आहे का? अजिबात नाही. कळालं? राईट. हे हेल्प. आता ह्याला काय लिहणार? डिड. त्याचं फर्स्ट फॉर्म कोण आहे? हेल्प. आता कोणी कोणी काय लिहिते माहिती का? इथं हेल्प लिहून ठेवते. अरे भाई, इथं लिहायला म्हणजे ह्याचा अर्थ हे थर्ड फॉर्म इथं लिहायला, हे सेकंड फॉर्म इथं. मी म्हणलो का कधी
इथं सेकंड फॉर्म येते इथं थर्ड फॉर्म येते म्हणून नाही. डीड घेतल्यानंतर हमेशा त्याच्या पुढे कोण येणार आहे? फर्स्ट फॉर्म येणार आहे. म्हणून हे असं कधी बी घेऊ नका राजा हो, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. तर तिथं काय लिहायचं? फर्स्ट फॉर्म. बरं हे स ह्याला काय म्हणता येते? डिड आणि त्याचं फर्स्ट फॉर्म कोण? सी. डिड सी. तर अशा पद्धतीनं आता काय करा, तुम्ही जे लिहिलेलं आहे बरोबर असं हुबहू पेस्ट करून प्रत्येक एक 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 बरोबर, तर ते सगळ्याला काय करा तुम्ही डिड प्लस फर्स्ट फॉर्म तसं सगळ्याला करून घ्या. आणि ह्याला इम्पॉर्टंट आहे डू डिड डन. झालं? चला कोणी कोणी ऑनलाईन म्हणलं की बस मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आपल्याकडे करायचं. काही जात नाही, कुणाचं काय चाललं, काही जात नाही. स्वतःला ऑटोमॅटिक भोगावं लागेल, वादच नाही. आता शिकला गेल्या हो त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल तुमच्या भविष्यात नंतर. काहीच वाद नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जो विद्यार्थी मन लावून हे खरंच लेक्चर हे मला करायचंय आणि जे हे करत त्याला ऑटोमॅटिक त्याचं सार्थक त्याला समजून जाईल की नेमकं त्याला काय करायला काय नाही. आपण जर इकडे तिकडे करत असेल तर काय कसं शक्य आहे रे? अजिबात शक्य नाही. चला आता अजून बघा थोडं, कोणापाशी पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये घ्या इतके मोठे 2-3 पेजेस. आता हे कुठपर्यंत आला असेल? इथपर्यंत आला असेल. दुसरं पेज घ्या. हा काढलं दुसरं पेज? हो काढलं. त्याच्यामध्ये पुस्तक घ्या, फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म करा, ते घ्या. अजून फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म घ्या, ते करा. अजून फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म जेवढे आहेत तेवढे करा. आणि त्याचं काय करणार तुम्ही? डीड करा, त्याचा फर्स्ट फॉर्म घ्या. डीड करा, फर्स्ट फॉर्म घ्या. तरी अजून काही महत्त्वाचे तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे कसं कळत. त्याच्या खाली लिहा. चला मी लिहतच लिहा. लेट लेट लेट. आता काय करणार? लगेच करा ह्याला, डीड करा ह्याला आणि ह्याच्यामध्ये हे लेट. पण लक्षात घ्यायचं हे लेट म्हणजे हे आहे काय? अजिबात नाही. हे लेट म्हणजे हे आहे काय? नाही. तर हे लेट हे फर्स्ट फॉर्म आहे. मग आता काय होतं इथं लेट लेट तिन्ही फॉर्म सारखेच हो राजा. कधी कधी तिन्ही फॉर्म सारखे राहतात, कधी कधी पहिलं आणि थर्ड फॉर्म सारखं राहते, कधी कधी सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सारखं असते. असं काही नाही. ते फक्त तुम्हाला जे वाचत असाल तेव्हा तुम्हाला कळून जाईल काय फरक काय नाही ते. बघा शट सेकंड फॉर्म पण तेच, थर्ड फॉर्म पण तेच. आता ह्याला अंडरलाईन करायचं, लगेच अंडरलाईन करायचं, ते विसरत जाऊ नका. लगेच अंडरलाईन करायचं आणि ह्याला लगेच डीड लिहायचं आणि त्याचं फर्स्ट फॉर्म लिहायचं. पण लक्षात घ्या हे शट म्हणजे हे नाही, हे म्हणजे हे नाही, तर हे म्हणजे फर्स्ट फॉर्म आहे आणि हे सेकंड फॉर्म आहे, हे थर्ड फॉर्म आहे. हे लगेच कळू द्यायचं. कट 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 पुट 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 कास्ट 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 कॉस्ट 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 ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट. नेक्स्ट फोरकास्ट फोरकास्ट फोरकास्ट. लिहिलं? लगेच लिहितात. चला हा बर लगेच सेकंड फॉर्म आहे त्याला करून घ्या. कसं? डीड काढायचं फर्स्ट फॉर्म लिहायचं, डीड काढायचं फर्स्ट फॉर्म लिहायचं. घ्या झालं? चला वॉच करून लिहायचं थोडं जे लगेच कळून जातं तुम्हाला. आता बघा दुसरं काय म्हणा अजून मोठी तर राईट WRITE राईट
ROTE, wrote, written, 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 write, wrote, written. Ask, 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 asked, asked. लगेच लिहून घ्यायचं. आस्क्ड आहे की नाही, तर अंडरलाईन करायची, डिड आस्क. बर, आता काय करतो मी, थोडं हे लिहितो बघा. आस्क लिहिलो, हा. आस्क्ड लिहिलो, चांगलं बघा, हा. अजून थर्ड फॉर्म, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म. असं लिहिलेलं लगेच काय करणार मी, ह्या सेकंड फॉर्मला अंडरलाईन करणार आणि त्याचं फर्स्ट फॉर्म लिहिणार. काय, डिड आस्क. बरं, हे काय हो, सेकंड फॉर्म. आता थोडं बघू, थोडं पहिलं पेज काढा. पहिलं पेज जे की तुम्हाला 1 2 3 4 इकडले 4 आणि इकडले 4 लिहून दिलं होतं सूत्र दिलं होतं. आता त्याच्यामध्ये घालून हे आपण तयार करू, नेमकं काय होतंय बघू. राईट. आता इथं बघा बरं, सब्जेक्ट होतं आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म होतं. आता सब्जेक्ट, हे जे काही सब्जेक्ट आहे, हे जे काही प्रकार सब्जेक्ट इथं आहे, हे नेमकं काय काय असू शकतं. आय, यू, ही, सी, इट, दे, किंवा एखाद्याचं नाव. काय, जना, जनाबाई. लिहता गेले नको. बरं, दुसरं घे. काय बी घ्या, कोणत्या मुलीचं नाव घ्या. सोनू बाई, सोनू बाई. एखादं रामदास, रामदास. हे काय, सब्जेक्ट. ह्याला काय म्हणा तुम्ही, सब्जेक्ट. जमलं थोडं कोणत्याला लिहून घ्या, होऊन जाईल. हे होऊन जाईल, एका 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 भरपूर सारे आहेत, होऊन जाईल. फक्त थोडेफार इंट्रोडक्शन करू की सब्जेक्ट, उगं थोडंसं, काहीच नाही, उगं थोडंसं. घेतलं का कोणत्याला लिहून. चल, आता मी पहिल्यांदा आय घेतो. बघा, हे आय. आता वर्बचं इथं काय आहे, सब्जेक्ट म्हणलं, हा. वर्बचा फर्स्ट फॉर्म पाठीमागला काढा, पाठीमागला तुम्ही काढून तिथंच बसा. हे बघा, सब्जेक्टचं फर्स्ट फॉर्म, हा. आता ते वर्बचं फर्स्ट फॉर्म बघा, हे सब्जेक्ट झालं, आय घेतलो, तेवढं त्याच्यापैकी, हा. आता वर्बचं फर्स्ट काय, आस्क. बर, पुढे गेलो, सब्जेक्ट आहे, हा, आय लिहिलो. हेल्पिंग वर्ब. आता नेहमी इथे हेल्पिंग वर्ब काय येते, एम इज आर. काय येते, एम इज आर. त्याच्यापैकी इथं आय ला एम घेणार. नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म कोण आहे, आस्क. आणि म्हणलं की प्लस आयएनजी, म्हणजे ह्याचा अर्थ इथं आयएनजी लागणार. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. इथे हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज येते. काय येते, हॅव किंवा हॅज. राजा, एकदा शिकतो म्हणलं तर होईना, थोडं 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 शिकावं लागते. आणि हे तुमची पहिली स्टेप आहे. कारण जवळपास आपला 8 दिवस म्हणा, 10 दिवस म्हणा, या 15 दिवस म्हणा टेन्स चालणार आहे. म्हणजे टेन्स एवढा इम्पॉर्टंट आहे आणि एवढा मोठा आहे, एवढा असंच नाही. मी काय करणार, आयला ह्याव. हा राजा, आयला नेहमीच ह्याव येते, ह्याच येत नाही. आय ह्याव. नंतर काय होतं, हा, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, बीन. हा, नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे कोण, हो, आस्क. ह्याला आयएनजी म्हणलं होतं, हा. आणि नंतर काय म्हणलं होतं, टाइम. हा राजा, मग टाइम इथं दिलो, यस, टाइम दिलो. इथं काय करणार, सब्जेक्ट म्हणजेच कोण, आय. हेल्पिंग वर्ब, इथं मी हेल्पिंग वर्ब कोण आहे राजा, ह्याव किंवा ह्याच. मग काय घेणार मी, ह्याव. आणि वर्बचं थर्ड फॉर्म कोण आहे, आस्क्ड. राईट. चला, आता इथं होतं बघा, सब्जेक्ट म्हणजेच कोण, हो, आय. आणि वर्बचं सेकंड फॉर्म होतं म्हणजेच कोण, आस्क्ड. सर, ते डिड आस्क का घेतलं नाही, हे बी सेकंड फॉर्मच आहे की, घे की मग, काय काय हरकत नाही, घे. हे काय मी इथं लिहिलो, याचं अब्लिक करून, काय, आय डिड आस्क. हा राजा, हे बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे, काय हरकत नाही. चल नेक्स्ट, अति महत्वाचं आहे. हा, इथं तुम्ही जर असं जर केल्या, डिड घेऊन आस्कड, तर 101% चुकीचं आहे.
म्हणून हे थोडं कळू द्या नेमकं काय घ्यायचं ते. डीड घेतल्याच्या नंतर त्याचं काय येते फर्स्ट फॉर्म, जे की आताच तुम्हाला शिकवलं की हे सेकंड फॉर्म आहे, त्याच्यामधून डीड घेतलं काय येते फर्स्ट फॉर्म. चला नंतर काय हो आय म्हणजे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब इथं वॉज वेअर आहे. कोण आहे वॉज, ऑटोमॅटिक पाठवते. फक्त पहिल्यांदा बघा थोडं बघा. आय वॉज हेल्पिंग वर्ब झालं. आता इथं वर्बचं फर्स्ट फॉर्म होतं म्हणजेच कोण हो आस्क. नंतर आयएनजी म्हणलं होतं यस आय वॉज आस्किंग. इथं सब्जेक्ट हो सब्जेक्ट आलं. आता हेल्पिंग वर्ब कोण आहे हॅड. नंतर कोण होतं बीन. नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजेच कोण हो आस्क. त्याला आयएनजी लावलं काय हो. नंतर टाइम. शेवटीला काय आहे सब्जेक्ट हो, हेल्पिंग वर्ब कोण हॅड. दिसतंय. चल आणि थर्ड फॉर्म म्हणजेच कोण आस्क. चल आता इथं बघा सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्ब शॉल येते किंवा विल येते, काही बात नाही. नंतर कळत तुम्हाला. आय शॉल म्हणजे सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म कोण हो आस्क म्हणजे आय शॉल आस्क. सब्जेक्ट हो, हेल्पिंग वर्ब नंतर बी घेतलं होतं तिथं आहे हो. नंतर काय वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजेच कोण आस्क. त्यालाच काय लावलंय आयजी. इथं सब्जेक्ट हो, हेल्पिंग वर्ब नंतर हॅव बीन नंतर फर्स्ट फॉर्म त्याला आयजी प्लस काय येणार राजा टाइम. इथं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस हॅव प्लस थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म म्हणजेच कोण आस्क. हे आहे बघा जीवन राज्य होता. हे तुम्हाला प्रॅक्टिस होईल तर थोडंफार हे होईल पण खूपच मस्त आहे. आता हे आहे प्रेझेंट, हे आहे पास्ट आणि हे आहे फ्युचर. प्रेझेंट पास्ट फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर. प्रेझेंट मध्ये चार गोष्टी येणार म्हणजे येणार, पास्ट म्हणजे चार आणि फ्युचर मध्ये चार. आणि हे कोणतं प्रेझेंट आहे सिंपल प्रेझेंट. वर लिहून दिले बघा तुम्ही, बघा लिहून दिले की नाही राईट. पण ते अजून गरज नाही. चला आता हे एवढं बघा करा तुम्ही. I ask, I am asking, I have been asking, I have asked. I ask, I am asking, I have been asking, I have asked. I ask, I am asking, I have been asking, I have asked. तसंच I asked, I did ask, I was asking, I had been asking, I had asked. I shall ask, I shall be asking, I shall have been asking, I shall have asked. म्हणजे पटपट 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 तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. 100% म्हणता आलं पाहिजे राजा. कारण हे जर आलं तरच तुम्हाला पुढचं येतंय, नाहीतर येत नाही. कळते बर. आता थोडं बघा बरं, थोडं तुम्ही मनासोबत राईट. I ask, I am asking, I have been asking, I have asked. बरोबर. I asked, I did ask, I was asking, I had been asking, I had asked. I shall ask, I shall be asking, I shall have been asking, I shall have asked. हो ना, I shall have asked. Right. आतापर्यंत तुम्हाला वर्ब किती दिलेत भरपूर सारे ह्याच्या अगोदर दिलेत बरोबर. आता काय करायचं हे थोडं लिहून घ्या. कसं लिहून घ्या असंच लिहून घ्या. हे असं पेज करा बरोबर. हे जे मार्जिनच्या वर दिसले हे मार्जिनच्या वर मी लिहिणार आस्क आस्कड आस्क. ह्यालाच काय लिहिणार डीड आस्क. मग हे मध्यभागी लिहायचं कोण हे मध्यभागी. हे नंतर त्याच्यावर हे नंतर त्याच्यावर ह्याच्यामध्ये मध्यभागी हे प्रेझेंट हे पास्ट हे फ्युचर. ह्याच्यामध्ये कोणतीही जागा ठेवायची नाही. हे एक बार चांगल्या पद्धतीनं लिहून घ्या. एकदम छान लिहून घ्या. ह्याला वेळ लागू द्या. छान लिहून घ्या. पॉज करा आणि छान लिहून घ्या ह्याला राईट. चला झालं. चल तर हे झाल्याच्या नंतर आता जेवढे तुम्हाला हे दिलेले आहेत वर्ड फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म बरोबर. ते सगळे आता काय करा हे सगळं आता नेक्स्ट पेज काढायचं. ह्याचं बघा हे नेक्स्ट पेज हे झालं. हा नेक्स्ट पेज काढायचं. हा ह्याच्यावर आता कोणतं कम केम कम. ह्या केमलाच काय लिहिणार डीड कम. मग इथं वर लिहायचं आणि हे जशाच तसं हे लिहून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा जसं की मी आता करून दाखवतो बघा. हा हरकत नाही राजा. आय शॉलच्या वरचं विल घेतलं हरकत नाही.
एक बार बघा म्हणून दाखवतो. I ask, I am asking, I have been asking, I have asked. I asked, I was asking, I had been asking, I had asked. I will ask म्हणा किंवा I shall ask म्हणा. I will ask, I will be asking, I will have been asking, I will have asked. किंवा I shall ask, I shall be asking, I shall have been asking, I shall have asked. काय फरक पडत नाही, नंतर कळतं तुम्हाला. बरं आता काय केलं? Come, came, come. I come, I am coming, I have been coming, I have come. I came, I did come, I was coming, I had been coming, I had come. I will come, I will be coming, I will have been coming, I will have come. 100% राजे हे आलंच पाहिजे, जमनाच आलंच पाहिजे, तरच पुढचे चॅप्टर चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल. नाहीतर कन्फ्यूज वाटेल बघा, कन्फ्यूज. म्हणूनच आतापर्यंत इंग्लिश आली नाही, कारण ते एका शिकून. आणि अशी स्टेप तुम्ही, अरे यार ठाण्याला सुद्धा गेलो होतो, तिथं सुद्धा सर्व विद्यार्थी म्हणत होते अशी स्टेप आमच्या जिंदगी शिकल्या नाही. हे चुकीचं नाही. इथून दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊन बघितलो, असे स्टेप नाही म्हणजे नाही. तेच आहे फक्त आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स, सेम टू सेम. हा, नॉलेज भरपूर आहे, त्यात काही वाद नाही. सर्व शिक्षक चांगलेच असतात, त्याही काही वाद नाही. बरं आता काय लिहिणार? पुट पुट पुट. आय पुट, आय एम पुटिंग, आय हॅव बीन पुटिंग, आय हॅव पुट. कारण थर्ड फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सारखंच आहे राजा. आय पुट, आय डिड पुट. आय डिड पुट नाही रे, आय डिड पुट. राइट? I was putting, I have been putting, I had put. I will put, I will be putting, I will have been putting, I will have put. किंवा I shall put, I shall be putting, I shall have been putting, I shall have put. असे हे सगळे आतापर्यंत जेवढे दिले तेवढे करा. अशी अपेक्षा करतो की तुम्ही हे सगळे चांगल्या पद्धतीने करत असाल आणि करशाल, तर आता 100% तुम्हाला चांगलाच रिझल्ट येतो, ह्याच्यामध्ये काही शंका नाहीये. चला, खूप खूप आभारी आहे. हे चांगल्या पद्धतीने करा, व्यवस्थित करा. चला, थँक्यू, गुड बाय.